नमस्कार मंडळी, अजय मोरे क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज परत एक नवीन दिवसाची सुरुवात. आज आपला हम्पीतला तिसरा दिवस आहे इकडे. तर या तिसऱ्या दिवसाचा आपण इकडे एक अंडरग्राऊंड शिव मंदिर आहे, ज्याला इकडे प्रसन्न विरूपाक्ष मंदिर म्हणून या नावाने पण ओळखले जाते. तर आपण या मंदिराचे आपण आता तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपल्या मागे आपण तुम्ही बघू शकता, ही जी कमान आहे ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सिमिलर दिसणार. म्हणजे हा एक म्हणजे केलं सध्या जमिनीच्या पातळीपासून हे मंदिर खूप खाली बांधण्यात आलेले आहे. या मंदिरामध्ये पावसाळ्यात कधीतरी पाणी पण असतं. तर आपण आता तिकडे मंदिराकडे जाणार आहोत आणि मंदिरामध्ये कसं खाली स्ट्रक्चर केलेलं आहे, तिकडचं आर्किटेक्चर वगैरे आपण तिकडे आपण तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये पुढे जातो आणि व्हिडिओ स्टॉप करतो. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे शिव मंदिराच्या इथे. तुम्ही पाणी बघू शकता. तिकडे नंदी आहे, ते भरपूर साऱ्या कॉमन मंदिरामध्ये पण आहे. पण इकडची खासियत अशी आहे की अंडरग्राऊंड शिव मंदिर आहे. इकडे पावसाळ्यात पाणी असतं, म्हणजे आता पावसाळा संपला आहे, त्यामुळे इकडे ते पाणी आहे. मे बी इकडे उन्हाळ्यात हे पाणी पूर्ण आटून आपण आतमध्ये जाण्याचा प्रवेश करू शकतो. तर अशा ठिकाणी अशा पद्धतीने इकडचं शिव मंदिरचं स्ट्रक्चर आहे, बघू शकता कसं बांधलेलं आहे. तर आता मित्रांनो, आपण पुरातन जे अंडरग्राऊंड शिव मंदिर आहे ते एक्सप्लोर केलं आहे. त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे जातो आहे. तर नेक्स्ट पॉईंटकडे आपण पुरातन विभागाच्या अनुसार हे जे आहे हे मोहम्मद मदन
प्रहरी मिनार आणि इकडे बेड मंदिर आणि मस्जिद आहे आतमध्ये. इकडे एवढे टुरिस्ट असत नाही. आणि इथेच मध्ये इकडे एक मिंट एरियाचा पण इकडे मॅप दाखवला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे त्या मॅपमध्ये काय काय आहे ना, इथे त्या मॅपमध्ये दाखवलं आहे हजार राम मंदिर, कृष्णदेवरायाचं महल, अलंकृत पहरे, मिनार, दर्गा, रंगनायक कक्ष, हे एवढ्या गोष्टी इथे खूप साऱ्या आहेत, 12 आहेत. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता. आणि तिकडे इथे नाही अंक दिलेले आहेत आणि ते जे स्पॉट आहेत ते कुठे असणार तर ते ह्या साईडला इथे दिलेले आहेत. तर तुम्ही तिकडे नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे हम्पीतील या पर्यटन विभागाच्या ऑफिसमध्ये, जिथे सगळे जे पण स्टॅच्यू असतील किंवा मूर्ती काही असतील तर त्याला इथे सगळे कलेक्ट करून ठेवलेले आणि इथे अशी गॅलरी बनवली आहे. तर झालं काय होतं, 15 जानेवारी 1965मध्ये युद्ध झालं होतं. तर त्या दिवसाचा दिवस इकडे हम्पीमध्ये काळा दिवस म्हणून तो मानला जातो. विजयनगरचं जे साम्राज्य होतं, धर्माध्य सुलतानबरोबर इकडे ते युद्ध हरले आणि त्यानंतर ज्या सुलतानाने काय केलं की त्या ज्या मंदिरातले सगळे जे स्ट्रक्चर होतं, म्हणजे कुठल्याही मूर्ती असेल किंवा असे मंदिरचे वरचे स्ट्रक्चर, ते सगळे तोडण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर मग आपण जे विठ्ठल मंदिर बघितलं आहे, म्हणजे 50च्या नोटवरती जो स्टॅच्यू आहे तिकडे जे विठ्ठल मंदिर पण आहे, तिथली मूर्ती पण पंढरपूरला नेण्यात आलेली आहे. म्हणजे इथले ऑलमोस्ट जेवढे मंदिरं आहेत तिथली जे पण मूर्ती वगैरे स्टॅच्यू वगैरे काही असेल, जे महत्त्वाचे भाग असतील ना, ते सगळे त्या सुलतानाने इकडे सगळे म्हणजे नष्ट नाबूद करण्याचा प्रयत्न केला. आणि आता जे त्याचे जे अवशेष आहे तर त्याने जेवढे नष्ट केलेले आहे तेच आपल्याला थोडंफार बघायला मिळतं. पण त्या अगोदर पण खूप साऱ्या गोष्टी चांगल्या होत्या, त्यावेळेला आपण बघायला जिवंत नव्हतं.
Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.